चला, गुड मॉर्निंग सगळ्यांना. आपल्या किचन टिप्समध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आणि आता मसाले भातासाठी ही थोडीशी काकडी पण घेतलेली आहे मी. सो ही चांगली असते खाल्लेली. आणि इथे एक गाजर घेतलेलं आहे, 2 पोटॅटो घेतलेले आहेत, 1 टोमॅटो घेतलेला आहे, आणि इकडे थोडीशी फ्लावर घेतलेली आहे आणि बीन्स आहे, आणि ही थोडीशी शिमला आहे. आता ह्या भाज्या आहेत ना सगळ्या कट करायच्या आहेत. आणि वाडा कोलम तांदूळ आहे, त्याचा राईस करायचा आहे. आणि आता ह्याचे पण आहे ना छोटे छोटे काप करून घ्यायचे थोडेसे फ्लावरचे. आणि हा फ्लावर आहे ना 10 मिनटं मिठाच्या पाण्यामध्ये ठेवायचा. म्हणजे याच्यामध्ये ना हे केमिकल वगैरे भरपूर मारलेलं असते, फ्लावरला कीड लागू नये म्हणून गावी. 8-8 दिवसाला फवारणी होते याच्यावर. तर हे आहे ना स्वच्छ क्लीन मिठाच्या पाण्यामध्ये धुवून घ्यावा फ्लावर. आणि फ्लावर हा असा आहे की त्याला वारंवार कीड होते, त्याच्यामुळं ती फवारणी पण करणं गरजेचं आहे. तर आता हे सगळं आहे ना, हे बटाट्याची साल वगैरे काढून घ्यायची. आणि ही शिमला आहे ना छोटे छोटे काप एकदम करून घ्यायचे. बीन्सचे पण एकदम छोटे छोटे काप करायचे, नाही तर काय होतं ते मोठे मोठे केले ना तर हा बीन्स एकदम कडक असतो, शिजत नाही. मग तो एकदम छोटे छोटे असे काप करून घ्यायचे. वाडा कोलम तांदूळ आहेत आणि त्याचा आपल्याला राईस बनवायचा आहे. आता पुढे बघा हे भाज्या कट करून घ्यायच्या. तर बटाट्याची साल आहे ना ही अशा प्रकारे काढून घ्यायची आहे याने, हे कटराने. आता हे भाज्या हे गाजर आहे ना असं कट करून घ्यायचं आहे, छोटे छोटे तुकडे. वाडा कोलम राईस बनवणार आहे मी, त्याच्यासाठी हे आता हे पोटॅटोचे आहेत ना असे स्क्वेअरमध्ये घ्यायचे, पण पोटॅटो पण तसा पाहिजे. हे बघा असे काप करून घेतलेले पोटॅटोचे. आणि हे बीन्स पण आहे ना एकदम छोटं छोटं कटिंग करून घ्यायचं असं. अतिशय सुंदर आणि टेस्टी राईस होतो हा. बनवून पहा, करून पहा. आणि फ्लावरचे हे असे कट करून घ्यायचे थोडे थोडे, हे काढून टाकायचं आहे हे. आणि हे असे छोटे छोटे तुकडे करायचे फ्लावरचे, हे पहा असे. छोटे छोटे कट करायचे. आता हा शिमला आहे ना, शिमला पण टाकायचा थोडा टेस्ट यायला व्हेजला. आता फोडणीचा भात म्हणल्याच्या नंतर, मसाले भात म्हटल्याच्या नंतर मग थोडीशी शिमला पण घालायला काय हरकत आहे. थोडीशी काकडी पण ऍड करणार आहे, कारण हे आहे ना चांगली असते काकडी, थंडावा येतो काकडीने. आता हा टोमॅटो आहे ना अशा प्रकारे कट करून घ्यायचा आहे छोटा छोटा. हा टोमॅटो आहे ना अशा प्रकारे कट करून घ्यायचा आहे छोटा छोटा. मसाले राईसला आहे ना वाटाणे पण घालतात, पण वाटाणे नाही येत म्हणून ते वाटाणे स्किप केलेले आहेत.
इथे वाटाणा पण आपण ॲड करू शकतो, पण आता नाही म्हटल्याच्या नंतर काही इलाज नाही, मग स्किप केलाय. चला तर या वेळेस सगळ्या अशा आहे ना मिठाच्या पाण्याने धुवून काढायचे आहेत. तर आता आहे ना ह्या लसूण आहे थोडासा आणि हिरवी मिरची आहे, हे ना कूट करून घ्यायचं आहे आणि हा कांदा कट करून घ्यायचा आहे फोडणीच्या भाताला तडका द्यायला. तर आता पुढे काम. तर आता इकडे आहे ना तेल तापत ठेवलेलं आहे. मग तेल तापत ठेवले तर त्याच्यामध्ये आहे ना जिरं राई पण टाकून घ्यायचं आहे. थोडं जिरं राई टाकायचं आहे राईसला आणि त्याचा तडका होईपर्यंत कांदा पण टाकायचा आहे. आणि इकडे तोपर्यंत ही हिरवी मिरची आणि लसूण याचा थोडासा ठेचून घ्यायचा आहे. आणि मसाले राईसला आहे ना हे घालतातच लसूण आणि कांदा पण घालतात आणि टेस्ट चांगली येते. आवडच फोडून घ्यायचा आहे हा. आता हा अशा प्रकारे झाला. अजून थोडा फुटायचा आहे. तर आता इकडे आहे ना हे तेलामध्ये टाकून घ्यायचं लसूण मिरची. आता हे ना चांगलं तडका द्यायचा आहे याला आणि याच्यामध्ये हळद टाकून घ्यायची. चांगली फोडणी देऊन घ्यायची याची. आणि आता हे बघा चांगलं लसणाची फोडणी ना एकदम चांगली बसली पाहिजे. हा कांदा पण चांगला फ्राय झाला पाहिजे मुळात. आणि हे ना आता गॅस फास्ट ठेवला ना तरी काही हरकत नाही. जेव्हा रेड चिली असते ना तर तेव्हा ती जळण्याची शक्यता असते. आणि आता याच्यामध्ये ग्रीन चिली यूज केलेली लसूण तर हे काही लागू शकत नाही बघा. तर आपण मोठ्या गॅसवर पण तडका देऊ शकतो. आता हे आलेलं आहे बघा एकदम मस्तपैकी थोडं तेल सुटेपर्यंत भाजलेलं आहे. आता त्याच्यामध्ये आहे ना ह्या भाज्या टाकायच्या ते पाया सगळं आपण जेवढं काय हे केलेलं आहे ना ठेवलेलं आहे. आणि ह्या भाज्या आहेत ना तेलामध्ये चांगला फ्राय होऊन द्यायचं. आणि याच्यात थोडं आपण नमक टाकूया. आता चवीनुसार नमक टाकायचं. आणि आता आहे ना हे तडका पण बसत आलेला आहे. याच्यामध्ये ना थोडंसं नमक टाकायचं आहे चवीनुसार, कारण नंतर पण मी एवढं नमक टाकणार आहे. अतिशय टेस्टी होते हा मसाले भात. आता याच्यामध्ये ना थोडंसं पाणी टाकायचं आहे. आणि हे झाकण ठेवून थोडंसं 5 मिनिटं फ्राय होऊन द्यायचं.
तर आता हे वाडा कोलम तांदूळ आहेत, धुवून घेतलेले स्वच्छ. आणि आता फोडणीत टाकूया. हे पहा, आता आपण याच्यामध्ये टाकून द्यायचं. हे पहा, अतिशय टेस्टी होते हा. आणि आता याला आहे ना पाणी ओतायचं आहे. हे सगळं अंदाजेनुसार आहे. आणि आता मसाल्याचा तडका द्यायचा आहे. गरम मसाला मी टाकला नाही फोडणीमध्ये, तर आता मी वेगळा तडका देऊन याच्यामध्ये टाकते. ओके, तर आता आहे ना ह्या तुपामध्ये आहे ना मसाला टाकून घेणार आहे मी. याच्यामध्ये धना मसाला टाकणार आहे. आणि हा राईस अतिशय टेस्टी होतोय. थोडासा मटन मसाला पण टाकते. आणि याचा तडका बनवायचा आहे. खाली सांडता कामा नाही. आणि आता हे पहा किती छान होईल. हे पहा. आणि आता हा भात एवढा टेस्टी होईल ना. सगळं मिक्सिंग करून घ्यायचं सुटसुटीत. आणि मसाला त्याच्यामध्ये हे पहा. आणि आता आहे ना याला झाकण लावून 2 शिट्ट्या करून घ्यायच्या. आता याच्यावर झाकण ठेवायचं. हे पहा. आणि झाकण नीट व्यवस्थित बसून द्यायचंय. नेक्स्ट पुढे पहा.